दिनांक 15/4/2025 रोजी 3:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा ड्रायव्हर असे त्यांच्याकडील ब्रिझा गाडीतून उमदी येथून विजयपूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावच्या अलीकडे ब्रिजवर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार फिर्यादीच्या गाडीस आडवी मारून त्या गाडीतून 4 अनोळखी इसम उतरून फिर्यादीस काठीवर रॉडने मारहाण करून जखमी करून त्यांच्या कब्जातील रोख रक्कम, सोन्याची अंगठी, मोबाईल व फिर्यादीची गाडी जबरदस्तीने चोरून नेली। तसेच फिर्यादीचे ड्रायव्हर यास पायावर दगडाने मारून जखमी केलं। सदर बाबत उमदी पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे कोणत्या बोबलाद येथील कोणत्या बोबलाद ते विजयपूर जाणाऱ्या रोडवर झेंडेबस्ती येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली। त्याप्रमाणे पथकाने कोणत्या बोबलाद इथं जाऊन कोणत्या बोबलाद ते विजयपूर जाणाऱ्या रोडवर झेंडेबस्तीवर सापळा लावून थांबले असता 3 इसम संशयितरित्या झेंडेबस्तीवर थांबलेले दिसले। तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव रवी तुकाराम संधी वय 43 वर्ष राहणार माळी वस्ती उमदी तालुका जत जिल्हा सांगली, अजय तुकाराम संधी वय 35 वर्ष राहणार माळी वस्ती उमदी सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर राज्य कर्नाटक, चेतन लक्ष्मण पवार वय 20 वर्ष राहणार इंडीर रोड विजयपूर राज्य कर्नाटक असे सांगितले। त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी मोरबगी गावाजवळील पुलावर अनिल कोडक यांची ब्रिझा गाडी थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोने व ब्रिझा गाडी जबरीने चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये 2,49,48,00,000 रुपये तसेच 6,50,000 रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा मॉडेल असलेली गाडी असा एकूण 2,56,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करतात। उमदी पोलीस स्टेशन येथे 14 एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता, ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 3 लाख रुपये कॅश, एक सोन्याची अंगठी, 2 मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी 4 व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती। पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला, ज्यामध्ये एकूण 7 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले। आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली। आरोपींकडून आम्ही पुढे जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली। गुन्ह्यामध्ये एकूण 3 लाख रुपये कॅश सांगण्यात आली। त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली, शोध घेतला, त्यामध्ये एकूण जवळपास 2.5 कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही 4 व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता आरोपींना 6 दिवस PCR मिळालेला आहे। या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत। ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे, त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे।